सो 4 दिवस सासूचे ही मालिका मी करायला सुरुवात केली आणि तिथे प्राजक्ता कुलकर्णी माझ्याबरोबर काम करत होती, माझ्या जावेचं काम करायचे. तर आम्ही तिने मला विचारलं जनरल काहीतरी तुझ्या काय अपेक्षा आहेत. म्हटलं काय अपेक्षा आहेत तर मला ती म्हणजे मला सारखं असं वाटतं की माझ्या दीराचं आणि तुझं इतकं छान जमेल. तर मी आपल्या मस्करीत असं ते आता असं म्हणलं एक तुझा दीर दिसायला वगैरे चांगला आहे ना असं वगैरे गमतीत. अगो नाही गो माझा दीर खूपच देखणा आहे वगैरे असं. मग तिने फोटो आणून दाखवला. ओके शी वॉज सिरियस अबाउट इट. तर म्हटलं हां ओके छान आहे. मग आपण तुम्ही भेटा ना, नुसतं भेटा, बघूया तर आपण कसं काय होतं ते. तर मी माझे नाटकाचे प्रयोग शूटिंग त्यात ती म्हणजे तो हां तेव्हा आशिष माझा नवरा चेन्नईला होता, रिडिफ्युजन ही वॉज हेडिंग रिडिफ्युजन चेन्नई. तर तो तिथे होता, त्यामुळे तो गणपतीला येणार होता. तर ती म्हणली गणपतीला तो माझ्याकडे येईल ना तेव्हा तू ये माझ्याकडे, आपण एक नुसतं भेटूया ना, असं जस्ट भेटूया मग पुढचं पुढे. तर मी म्हटलं बरं ठीक आहे, पण गणपतीत माझे नाटकाचे प्रयोग होते, मला वेळच नाही मिळाला. त्याच्यानंतर परत दसऱ्याच्या दरम्यान तो आला, तेव्हा माझ्या वडिलांची बायपास सर्जरी झाली होती. सो ते हिंदुजामध्ये होते, माझे नाटकाचे प्रयोग. ती म्हणली ऐक ना आता पण परत तो थोडे दिवसच आहे, तू 2 तास आपण जिप्सीला भेटूया, आपण सगळेजण फक्त भेटू, कॅज्युअल भेटूया आणि मग पुढचं पुढे. आणि असं तिच्या हट्टापायी आम्ही ते कॅज्युअल मीटिंग झाली आमच्या दोघांची. आणि मग त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही 2 जण भेटलो आणि जे व्हायचं असतं ते नेहमी होतं ना, इथे नशिबात असलं की सगळं होतं आणि रेस्ट जस्ट फेल इन प्लेस.